जोरदार आरोप प्रत्यारोप चुरशीची लढत आणि शेवटच्या फेरीनंतर चित्र स्पष्ट झालेली अशी प्रभाग क्रमांक 16 ची निवडणूक अखेर संपन्न झाली आहे। या प्रभागात भाजपचे 2, राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 आणि पुण्यातील एकमेव ठाकरेंच्या शिवसेनेचा नगरसेवक निवडून आल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत। प्रभाग क्रमांक 16 मध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसेच काही बंडखोर उमेदवार रिंगणात होते। त्यामुळे ही निवडणूक अत्यंत अटीतटीची ठरली। भाजपच्या उज्ज्वला सुभाष जंगले आणि मारुती आबातुपे यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे। उज्ज्वला जंगले यांनी तब्बल 4613 मतांनी विजय मिळवत नलिनी मोरे यांचा पराभव केलाय, तर मारुती आबातुपे यांनी 6273 मतांनी राष्ट्रवादीचे योगेश बापू ससाणे यांचा दणदणीत पराभव केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर वैशाली बनकर यांनी तिसऱ्यांदा बाजी मारली असली तरी हा विजय अत्यंत काठावरचा ठरलाय। वैशाली बनकर या अवघ्या 348 मतांनी विजय झाले असून पल्लवी सुरशे दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या। या निवडणुकीतील सर्वात मोठा धक्का म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे नितीन गावडे यांचा पहिलाच विजय। मराठा समाजाच्या निर्णायक पाठिंब्यामुळे नितीन गावडे हे 404 मतांनी विजयी झाले। भाजप दुसऱ्या तर राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली। या निकालातून स्पष्ट होते की भाजपमध्ये अंतर्गत एकवाक्यता नसल्याने 2 उमेदवारांना फटका बसला, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारी वाटपाचा गोंधळ झाल्यामुळे तब्बल 3घांना पराभव स्वीकारावा लागला। शिवसेनेचा 1 उमेदवारही काठावर पराभूत झाला। राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जाणारा हा भाग हादरला असून भाजपचे वर्चस्व वाढल्याचं चित्र स्पष्ट आहे। हा निकाल आमदार चेतन तुपे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात असून हडपसरच्या राजकारणात आमदार योगेश टिळेकर यांचं वजन लक्षणीयरित्या वाढल्याचं दिसून येत आहे।